सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपण दिवाळी विशेषमध्ये बघणार आहोत आज गव्हाच्या पिठाची शंकरपाळी. त्यासाठी लागणारं साहित्य आहे गव्हाचं पीठ. हे मी 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी गूळ खिसून घेतलेला आहे. याच वाटीच्या प्रमाणाने मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. अर्धी वाटी तूप आहे. 1 ते 1.5 चमचा रवा आहे आणि अर्धी वाटी दूध. तर सर्वप्रथम आपण हा जो गूळ आहे तो वितळून घेणार आहोत. त्यासाठी मी अर्धी वाटी पाणी पातेल्यामध्ये ठेवलेला आहे. गॅस ऑन करूया. त्यामध्ये आपल्याला हा गूळ टाकून घ्यायचा आहे. आपल्याला गुळाचा असा पाक बनवायचा नाहीये, फक्त गूळ उकळून घ्यायचा आहे, वितळून घ्यायचा आहे. त्याला आपल्याला एक त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित झाली पाहिजे. तार वगैरे करायची नाहीये त्याची आपल्याला. तर मी हे गूळ थंड करून घेतलेला आहे. आता आपण हे पिठामध्ये मिक्स करून घेऊयात. त्यामध्ये हे दूध टाकून घेते मी, रवा आणि साजूक तूप आहे. आधी थोडंसं मिक्स करून घेऊया. त्यामध्ये आता गूळ मिक्स करायचा आहे. गुळाचं पाणी जसं जसं लागेल तसं तसं ॲड करायचं आहे आपल्याला. छान असा गोळा बनवून घ्यायचा याचा आपल्याला. चला तर मग मी हा गोळा बनवून घेतलेला आहे. आपण बघू शकता, खूप सैल बनवायचा नाही आणि खूप घट्ट पण नाही, मीडियम आपल्याला असा गोळा बनवून घ्यायचा आहे. त्याला एक चमचाभर एक थेंबभर तुपाने मी गोळाला थोडंसं मळून घेतलेलं आहे शेवटी. आता आपण याचे शंकरपाळे बनवून घेऊयात. मी एक छोटासा गोळा काढून घेतलेला आहे, त्याचे आपण शंकरपाळे बनवून घेणार आहोत आता आपण. अशा प्रकारे आपल्याला घडी करून घ्यायची आहे, जसं की आपण पराठ्याला स्टफिंग भरतो तशा प्रकारे, जेणेकरून याला शंकरपाळ्याला लेयर्स खूप छान येतील. जास्त पातळ नाही करायची आणि जास्त जाड पण नाही, इतके थिकनेस ठेवलेली आहे मी जाडी याची. तर आपण याला कट करून घेऊया. तुम्ही तुमच्या हिशोबाने त्याची साईज शंकरपाळ्यांची छोटी मोठी ठेवू शकता. अशा प्रकारे एवढी जाडी त्याची कमीत कमी आली पाहिजे. तर एका साईडला मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं कढईमध्ये. तर तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपल्याला हे शंकरपाळे टाकून घ्यायचे आहेत. तर आपण एक गरम तेलामध्ये आता टाकून घेणार आहोत. टाकून चेक करूया तेल गरम झाले का ते. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. तर बाकीचे शंकरपाळे आपण हळूहळू सोडून घेऊयात त्यामध्ये.
याला ब्राऊन कलर होईपर्यंत तळायचं आहे. तुम्ही बघू शकता याला कलर यायला लागला आहे आता. एकदम वासही छान यायला लागला आहे, गोड. लो टू मिडियम फ्लेमवरती मी गॅस ठेवलेला आहे. एक 2 ते 3 मिनिट लागतात ते पूर्ण कलर येण्यासाठी. याला फार वेळ लागत नाही. खूप झटपट होते ही रेसिपी. तर मी सगळे शंकरपाळे आहेत ते तळून घेतलेले आहेत. काही मी स्क्वेअर शेपमध्ये आणि काही डायमंड शेपमध्ये कट करून तळलेले आहेत. तुम्ही बघू शकता याचे लेयर्स किती सुंदर आलेले आहेत ते. हे बघा, खूप छान टेस्ट होते याची गुळामुळे. तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला सांगा कसे झालेत ते. हॅपी दिवाळी. एन्जॉय.